होळी सणाच्या ऐन तोंडावर येत असल्याने मोठ्या प्रमाणात अवैध दारू वाहतूक महाराष्ट्रातील लहान मोठ्या गाव शहरात होत असते। अशीच अवैध दारू वाहतूक करणारा आयसर टेम्पो दादर नगर हवेली सेलवास जव्हार मार्गे नाशिकच्या दिशेने जात असताना गस्ती दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा पालघर व जव्हार पोलिसांनी त्याला अडवून तपासणी केली असता दारूचा साठा पोलिसांनी जप्त केला। पुष्पा चित्रपटात दाखवल्याप्रमाणे अवैध मद्य साठा असल्याचे पोलीस तपासात आढळून आले। केंद्रशासित प्रदेशामध्ये दारूच्या किमती कमी असल्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दारू तस्करी केली जाते। जव्हार तालुका हा केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागत असल्यामुळे या मार्गातून मोठ्या प्रमाणात दारू तस्करी होते। दारू तस्करांच्या युक्ती बुद्धी दारू लपवण्याचे कौशल्य पाहण्यासारखं आहे। रिकामा टेम्पो चक्क 9 लाखांची दारू पकडण्यात आली आहे। जव्हारमधील विशाल ढाब्याजवळ एका आयसर ट्रकच्या तपासणीत आढळून आलाय। विविध ब्रँडची 9 लाखांची दारू जव्हार पोलीस व पालघर गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईने हे दारू तस्करी पकडण्यात आली आहे। पाहूया उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया। पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणपतराव पिंगळे, डॉक्टर भागीरथी पवार यांच्या मार्गदर्शनातून स्थानिक गुन्हे शाखेचे प्रदीप पाटील, पोलीस निरीक्षक किशोर मानभाव, पोलीस उपनिरीक्षक अनिल दिघोळे यांनी संयुक्त कारवाई केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती जव्हार पोलीस ठाण्यातून देण्यात आली आहे। मुद्देमालासह चालक क्लीनर दोघांना अटक करून हा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। जव्हार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जव्हारची हद्द ही सिल्वासा दादरनगर हवेली यांना लागून असल्यामुळे या ठिकाणी सिल्वासा दादरनगर हवेली जी अवैध दारू महाराष्ट्रात येते ती थांबवण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक सौ बाळासाहेब पाटील साहेब यांच्या आदेशावरून परिवीक्षक पोलीस उपाधीक्षक भागीरथी पवार मॅडम, त्याचबरोबर जव्हार पोलीस स्टेशनचे PI मानभाव साहेब, LCBचे सावंत देसाई साहेब, त्यांचा स्टाफ राजगुरू विटकर असे खंबाळा परिसरात आज रोजी गस्त घालत असताना साधारण एक 10-10:30च्या सुमारास एक आयशर टेम्पो हा GJ 19X8692 हा सिल्वासाकडून नाशिककडे जात होता। तर त्याला थांबवल्यानंतर त्याला जरा संशयास्पद वाटल्यामुळे त्याला थांबवून त्याची झडती घेतली, पण टेम्पो हा पूर्ण रिकामा होता आणि तो नाशिककडे चाललेला आहे असं तो सांगत होता। त्यामुळे पण थोडं त्याचं चलबिचल थोडं संशयास्पद असल्यामुळे गाडीची कसून तपासणी केली असता पाठीमागच्या बाजूला जिथं आपण पूर्ण फ्लॅट रिकामा असतं तर जर हे केलं असतं तर त्या पत्रेवर असे थोडे पोकळ दिसले, म्हणून ते उचलून त्याचा जर सरफेस आहे तो उचलून जरा बाजूला केला असता तर आतमध्ये त्याने एक कप्पा केला होता, जसं पुष्पा पिक्चरमध्ये कप्पा केलेला असतो तर त्या कप्प्यामध्ये त्याने अशी दारू लपवलेली होती। तर ती दारू लपवलेली असल्यामुळे तो आपण ताब्यात घेतली। साधारण 9,70,000 रुपये किमतीची दारू आणि 10 लाखाचा आयशर टेम्पो असा एकंदरीत 19,70,120 रुपयाचा मुद्देमाल नमूद आमच्या पोलीस स्टाफने ताब्यात घेतलेला आहे। त्यामध्ये साधारण रॉयल स्पेशल प्रीमियम विस्की, त्याचबरोबर इम्पिरियल ब्ल्यू, बडवायझर बियर असे विविध 7 ते 8 कंपन्यांच्या दारू विक्रीसाठी ते नाशिक येथे घेऊन चालल्याचे असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे। सदर गुन्ह्याचा अधिक तपास PSI सावंत देसाई हे करीत असून साधारण आता होळी वगैरे असल्यामुळे होळीसाठी वापरायसाठी ते अशा पद्धतीचे दारू घेऊन जात असावेत असे आमचे हे आहे। आणि त्या आता सध्या होळीसाठी इकडची बेकायदेशीर दारू घेऊन जाऊ नये म्हणून अशा पद्धतीची सक्त कारवाई या ठिकाणी करण्यात येईल आणि सक्त पेट्रोलिंग सुद्धा बॉर्डरवरती नेमण्यात आलेले आहे।